या पार्श्वभूमीवर जे काही आरोग्य विभाग आहे त्यांच्यावर मीटिंग घेऊन या आजाराच्या संदर्भामध्ये आपण निश्चितपणे त्या ठिकाणी कारवाई आणि प्रिव्हेन्शन आपल्याला काय करता येईल त्या संदर्भामध्ये आपण मीटिंग घेणार आहोत. नाशिक सिव्हिल हॉस्पिटल असेल, धुळे सिव्हिल हॉस्पिटल असेल, तिथे सतर्कता ठेवण्यासाठी आणि आधीच जनजागृती करण्यासाठी देखील मालेगावमध्ये सध्या ओव्हरशेअरसाठी मालेगावच्या निवडणुकांमध्ये भ्रष्टाचार वापरला गेल्याचा आरोप केलेला आहे. मूळतः हा जो आरोप पीठ समाजाने जो केलेला आहे तो अत्यंत चुकीचा आरोप आहे. कारण मालेगावमध्ये कधीही वोट जिहाद झालेलं नाही. वोट जिहादसाठी पैसा कुठलाही वापरण्यात आलेला नाही. हा नाशिक मर्चंट बँकेची जी शाखा मालेगावमध्ये आहे, या मालेगाव शाखेमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये 112 का 114 कोटी रुपये आले आणि ते 15 दिवसात लगेच काढून पण झाले. त्याच्यापूर्वीच लोकसभा निवडणुका होऊन गेलेल्या होत्या. 4 जूनला निकाल पण लागलेला होता आणि ऑक्टोबर महिन्यात जे काही विधानसभाची सुरुवात ही झालेली होती आणि अशा याच्यामध्ये तो पैसा कुठून आला आणि कुठे गेला 15 दिवसामध्ये, तर याची चौकशी ATS मार्फत चालू आहे. मी तर असे आग्रहाची मागणी करेन की CBIच्या माध्यमातून ही चौकशी झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने हा पैसा कोणाचा होता, कशासाठी वापरला गेला, कुठून आला, कुठे गेला, याची वस्तुस्थिती ही निश्चितपणे ही लोकांपुढे ठेवली पाहिजे. विनाकारण मालेगावचं नाव बदनाम करण्याचा अधिकार कुणालाही नाही. आणि तो पैसा राज्यभरात वापरला गेला असं त्यांचा. हा याच्यासाठी मी तुम्हाला सांगते की मालेगाव केंद्र जरी दाखवण्यात आलेला असेल तर असे पैसे देशामध्ये किती राज्यांमध्ये कुठे कुठे आलेले आहेत हे ATSच्या माध्यमातून चौकशी चालू आहे. परंतु CBIच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. वस्तुस्थिती काय आहे ही जनतेसमोर ही ठेवली गेली पाहिजे. मालेगाव ही रिंगचा अड्डा बनला आहे. रिंग म्हणजे भारतीय बांगलादेश हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.